पुण्यातील या ऐतिहासिक जागेचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का? तर जय शिवराय मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका वंश. तर मी आलोय पुण्यातल्या रोकडोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी. रोकडोबा म्हणजे हनुमानाचाच अवतार आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असून छत्रपती शिवाजी महाराज इथं रोज दर्शनासाठी येत होते. मंदिराच्या मागे असणारे हे झाड 1000 वर्षापूर्वीचं आहे. रोकडोबांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मी आणि माझे मित्र निघालो पुढच्या लोकेशनला. त्यानंतर मी पोहोचलो ऐतिहासिक लाल महलामध्ये. इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले आणि इथे स्वराज्य स्थापनेचे बीजे रुजली. शाहिस्ता खानाचे 4 बोटे इथेच छाटले होते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. 1998 मध्ये पुणे महानगरपालिकेने लालमहालाचे पुनर्बांधकाम केले. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म, शौर्य आणि स्वाभिमानाचे संस्कार इथेच दिले. तुम्ही एवढ्या ऐतिहासिक जागेवर येऊन फक्त फोटोसाठी येऊ नका, इथली माहिती गोळा करा आणि आपल्या राजांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. त्यानंतर आम्ही गेलो पुण्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध राम मंदिरामध्ये. सगळ्यात पहिले प्रभू श्रीरामांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मी निघालो मंदिर बघण्यासाठी. इथले स्थानिक लोक म्हणत होते की छत्रपती शिवाजी महाराज इथं कायम येत होते. अशाच नवीन नवीन ठिकाणाची माहिती करून घेण्यासाठी वंश देशमुखला लगेच फॉलो करा.